कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीयेला आपण भाऊबीज म्हणून साजरी करत असतो. उद्या म्हणजेच 3 नोव्हेंबर 2024 ला भाऊबीज आहे आणि हा दिवस यमद्वितीया म्हणून सुद्धा ओळखला गेला आहे. प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि भावाला कधी अकाल मृत्यू येऊ देऊ नये म्हणून आपण प्रार्थना करत असतो आणि भावाचं औक्षण करत असतो. आता भाऊबीज आणि यमद्वितीया याचा काय संबंध आहे? असं म्हटलं जातं की सूर्यपुत्र यमदेव हे ह्याच दिवशी आपली बहीण यमुना हिच्या घरी गेले होते आणि यमुनेने यमदेवांचं औक्षण केलं होतं. त्यांनी तिला भेट वस्तू सुद्धा दिली होती. म्हणून ह्या दिवशी आपल्याला औक्षण करायचं असतं. आता सगळ्यात महत्वाचं, मृत्यू हे अटळ आहे, पण प्रत्येक बहिणीला वाटत असतं की आपल्या भावासाठी, भावाचा संसार, भावाने दीर्घायुषी व्हावं, भावाच्या आयुष्यात कधी दुःख येऊ नये. आपण प्रत्येक बहिणीला भावाकडनं हीच अपेक्षा असते. आणि भलेही तुमच्या बहिणीसोबत किंवा भावासोबत कितीही वाद असतील, कितीही रुसवे फुगवे असतील, ते आपले काय वर्षभर चालूच असतं. पण भाऊबीज आणि रक्षाबंधन हे 2 दिवस असे आहे की सगळं विसरून एकमेकांसाठी आपण एकत्र यायचं आणि तो दिवस साजरा करायचा असतो. आता मी तुम्हाला सगळ्यात आधी भाऊबीजेचा शुभ मुहूर्त सांगते. खरं तर भाऊबीजेचा शुभ मुहूर्त मुहूर्तावर जे लोक पाळतात त्यांच्यासाठी आहे. ज्यांना नाही शक्य होत त्यांनी नाही पाळलं तरी चालेल, पण मी तुम्हाला शुभ मुहूर्त सांगते. ज्योतिषशास्त्रानुसार 3 नोव्हेंबर रोजी सूर्योदयापासून ते रात्री 10 वाजून 5 मिनिटांपर्यंत द्वितीया तिथी असणार आहे. या दिवशी शुभ चोघडिया शुभ मुहूर्त असल्याने टिळा लावायचा उत्तम दिवस मानला गेला आहे. टिळा लावणं म्हणजे औक्षण करणं. सकाळी 7 वाजून 56 मिनिटांपासून ते 9 वाजून 19 मिनिटांपर्यंत टिळक लावण्याचा शुभ मुहूर्त आहे. दुसरा 9:20 ते 11:41 पर्यंत सुद्धा असणार आहे. त्याच्याच बरोबर 10:41 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुद्धा असणार आहे. आणि हा आहे ना अतिशय उत्तम काळ मानला गेला आहे. आता ज्यांना संध्याकाळी भावाचं औक्षण करायचं आहे त्यांनी कधी करावं, तर ज्या बहिणींना सकाळी किंवा दिवसभरात शक्य होणार नाही त्यांनी म्हणजे संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेच्या दरम्यान सुद्धा तुम्ही भावाचं औक्षण करू शकता. कारण अर्थात प्रवास करून माहेरी जायचं आणि गेल्या गेल्या लगेच आपण औक्षण करणार नाही. ज्यांना दिवसभर करायचं असेल त्यांनी दिवसभर करावं. जे मुहूर्त पाहता मी त्यांच्यासाठी सांगितलं आहे. आता एक सांगायचं आहे, भाऊबीजेला जे यमतत्व असतं ना, रागीट प्रमाणात आपल्या पृथ्वी तत्वावर असतं, पण भाऊबीजेच्या दिवशी यमलहरी खूप सात्विक होऊन जातात. आणि जेव्हा बहीण भावाचं औक्षण करत असते तेव्हा बहिणीतल्या म्हणजे प्रत्येक मधल्या ज्या काही लहरी आहे, ज्या बहीण मधलं प्रत्येक स्त्री ही देवी समान असते आणि तिच्यातल्या ज्या काही स्त्री शक्तीतल्या ज्या लहरी आहेत, ज्या देवी तत्वाच्या लहरी आहेत, त्या खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या असतात आणि जे यमतत्व आहे ते एकदम सौम्य प्रमाणात असतं. म्हणून ह्या दिवशी भावाचं औक्षण करणं महत्वाचं मानलं गेलं आहे. अर्थात पूर्व पश्चिमच आपल्याला भावाचं औक्षण करायचं आहे. औक्षण करताना भावाला पाटावर बसवावं ते काही तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाहीये. ह्या दिवशी सुद्धा आपण कुठला स्टीलचा, तांब्याचा कुठलाही दिवा घेऊ नये. कणकेचाच दिवा करायचा असतो. त्याच्यामध्ये हळद टाकू नका. साधा कणकेचा दिवा करायचा, भावाचं औक्षण करायचं. इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे, ही भावासाठी आपल्याला प्रार्थना करायची असते. आणि हे सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला प्रार्थना कशी करायची, भावाचं औक्षण कसं करायचं. औक्षण करताना फक्त आहे ना, भावाच्या ताटामध्ये सुपारी आणि 1 रुपया टाकावं की सुपारी सारखा तो टणक हो. 1 रुपया म्हणजे हे सोन्याचं प्रतीक मानलं गेलं आहे, लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलं आहे. सॉरी. आणि सोनं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे की सोन्यासारखं तुझं आयुष्य हो. याच्यासाठी काही ठिकाणी यमतर्पण सुद्धा केलं जातं. काही ठिकाणी यमदेवाला सुद्धा तो दक्षिण दिशेचा जो काही दिवा आपण याला लावला होता धनतेरसला, यमदीपदानाचा, तो काही ठिकाणी ह्या दिवशी सुद्धा करायची पद्धत असते. तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुद्धा तो यमाचा दिवा लावावा. आमच्याकडे पण असतो की यमद्वितीयेला आपल्याला यमाचा दिवा लावायचा असतो. जर तुमच्याकडे असेल तर तसंच तुम्हाला करायचं. सगळ्यांनी पाया पडायचं, तो मंत्र म्हणायचा आणि बहिणीने भावाचं औक्षण करताना हीच प्रार्थना करायची की माझ्या भावाला दीर्घायुष्य होऊ दे, त्याच्यावर कधीही कुठलं संकट येऊ देऊ नये. आता बहीण भावाला तुम्हाला माहिती आहे की आपण नारळ आणि करदोडा प्रत्येक गावात वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. काळ्या रंगाचा असतो बघा, तो आपण बांधतो. तो करगोटा आणि नारळ आपण आपल्या भावाला ते द्यायचं. काही बहिणी भावाला गिफ्ट देतात. भाऊ पण बहिणीला साडी किंवा गिफ्ट काय असेल ते. मुळात तर हा सण एकमेकांच्या प्रेमासाठी आहे.
बहिणीलाही भावाकडनं कुठलीही अपेक्षा नाही आहे किंवा भावालाही बहिणीकडनं कुठली पण अपेक्षा नाही आहे. हा फक्त आपल्या प्रेमासाठी दिवस असतो आणि प्रत्येक बहीण जगाच्या पाठीवर आपल्या भावासाठी तीच प्रार्थना करत असते की भले तू माझ्याशी बोलू नको, भले तुझ्या संसारात तू सुखी राहा, पण तू सुखी राहा. बाकी कुठल्याच बहिणीला कधी भावाकडनं कुठलीच अपेक्षा नसते. आता ताई आम्हाला भाऊ नाहीये, मग आम्ही काय करायचं? चांदो बाबा ज्याला आपण चंद्र, तर तुम्ही चंद्राचं सुद्धा औक्षण करू शकता. चंद्राच्या प्रकाशाखाली आता चंद्र जर तुम्हाला दिसला तर अतिउत्तम, नाही तर वरती संध्याकाळच्या दरम्यान तुम्ही चंद्राचं औक्षण करू शकता. आणि आपले महाराज, आई वडील, पिता, तुम्ही तुमच्या गुरूंचं सुद्धा औक्षण करू शकता, चांदोबाबाचं करू शकता. आणि आयुष्यात सख्खे नाते जेवढे महत्वाचे आहे ना, तेवढे मानलेले नाते सुद्धा खूप आनंद देऊन जातात. तुम्ही कोणाला ना कोणाला तरी भाऊ मानला असेल, त्या भावासाठी तुम्ही करा. आणि खरं तर त्या यमदेवाला जगातले सगळे भाऊ किंवा जगातले जे भाऊ आहे ज्यांना बहिणींनी ओवाळलं नाहीये, त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे की त्यांच्या पण आयुष्यात कधी दुःख येऊ नये, कधी कुठलं संकट येऊ नये, त्यांनाही सुखात राहू दे, ही तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जसं पाडव्याला नवऱ्याचं औक्षण करताना इडापिडा टळो वडीचं राज्य येवो असं म्हणायचं असं, त्याच पद्धतीने आपल्याला उद्या सुद्धा 3 वेळा भावाचं औक्षण करताना इडापिडा टळो बडीचं राज्य येवो, इडापिडा टळो बडीचं राज्य येवो आपल्याला हे म्हणायचं असतं. पण आपण सगळे सज्ज झालो आहोत आपल्या माहेरी जाण्यासाठी. सगळ्यांना ओढ लागली आहे की कधी पाडवा होतो आणि कधी मी भाऊबीजेला माहेरी जाते. तर तुमच्याकडे पण ती लगबग असेल, आमच्याकडे पण ती लगबग आहे. तर ह्याच पद्धतीने आपल्याला भाऊबीज साजरी करावी. नारळ अर्थात भावाला द्यावं. आता त्या नारळाचं भावाने काय करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न महिलांना उद्भवतो. काहीच नाही, ते फोडायचं आणि त्याचं काहीतरी गोड तुम्ही खाऊ शकता. आता नारळच का द्यावं, तर नारळामध्ये येणारी जी काही सकारात्मकता लहरी आपल्याकडनं आपण आपल्या भावाला देतोय, तर आपल्याकडनं ज्या दिव्य लहरी त्या नारळात येतात आणि ते जेव्हा आपण भावाला देतो तर त्या सगळ्या लहरी भावापर्यंत जातात. तर अर्थात ते नारळ कोणाला न देता ते स्वतः ग्रहण करावं, स्वतः खावं. आणि जो करगोटा आहे किंवा करदोडा आहे, तर तो तर तो तुम्हाला आपल्या कमरेला बांधायचा असतो, काळं म्हणून. बऱ्याच वेळा असं होतं की आपण बघा दत्त महाराजांची सेवा करत असतो, स्वामी महाराजांची सेवा करत असतो, तर ते काळं काढायचं असतं. गुरुचरित्राचं पारायण असो किंवा स्वामी चरित्र सारामृताचं पारायण असो, संकल्पयुक्त, तर त्या तुम्ही ते करगोटा काढायचा असतो. पण एरवी तो घालावा, कुठली वाईट नजर, वाईट बाधा आपल्याला भावाला येऊ नये म्हणून तो करगोटा द्यायची ती प्रथा असते. तुमच्याकडे कुठली प्रथा आहे मला नक्की सांगा. आणि सगळ्या भावांना आणि सगळ्या बहिणींना भाऊबीजेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भावाबरोबर आपल्या वडिलांचं सुद्धा औक्षण करा. तुम्ही माहेरी गेल्यावर वडील असता, काका असता, बाबा असता, त्यांचं सुद्धा औक्षण करा. ज्यांना भाऊ नाही आहे, ज्यांना बहीण नाही आहे किंवा कोणीच कोणाला नाहीये, एखाद्याला बहीण नाही तर एखाद्याला भाऊ नाहीये, तर जवळचं कोणीतरी असेल तर नक्कीच भावावरनं हा वर्षाचा दिवा असतो, तो नक्कीच उतरून तुम्ही काढा. आता मासिक धर्मातला ताई, आमचा मासिक धर्माचा 3रा दिवस आहे, 4था दिवस आहे, काय करू शकतो? तर आता बघा, हा तुमचा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. 4थ्या दिवशी देवाची पूजा नाही करत आपण, पण ज्यांचं औक्षण करायची इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे, त्यांनी 2दा अंघोळ करून तुम्ही करू शकता. पण 3रा दिवस आहे आणि 2रा दिवस आहे, तर मग तुम्हाला वाटतं ते तुम्ही करा. बाकी तुमची इच्छा. ठीक आहे? तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.